उदयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। चाकोते फोटो स्टुडिओ द्वारा आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी व स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे। मंचावर विराजमान आमचे मित्र व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धोटे सर, आमचे दुसरे मित्र ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे, राजेश चंदनपाट सर, मंचावर स्थानापन्न श्री समाजाचे ज्येष्ठ नेते मनोहररावजी कापसे व गोमटनाथ फिल्मिंगचे संचालक कहाते, सोबत समोर उपस्थित असलेले सर्व स्पर्धक, उदयवर प्रेम मनापासून प्रेम करणारे सर्व मान्यवर मंडळी, समाज बांधव आणि या प्रदर्शनीला यशस्वी करण्याकरता ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं ते सर्व मंडळी व उदयचे सहकारी। असं म्हणतात कि इंसान की ऊंचाई इस बात से नहीं नापी जाती कि वह कितने ऊपर बैठा है। इंसान की ऊंचाई इस बात से नहीं नापी जाती कि वह कितने ऊपर बैठा है, बल्कि इस बात से नापी जाती कि वह अपने साथ कितने लोगों को लेकर बैठा है। उदयच्या बाबतीत ह्या ओळी तंतोतंत लागू पडतात। त्याचं कारण असं की जेव्हापासून उदय या क्षेत्रामध्ये आला फोटोग्राफीच्या, तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये नवनवीन कल्पना, नवनवीन विचार घोळत होते आणि ते विचार घोळत असताना केवळ फोटोग्राफी आपला व्यवसाय इथपर्यंत तो सीमित न राहता त्याला आपलं पॅशन बनवलं त्याने। आणि पॅशन बनवत असताना त्यांनी समाजामध्ये, ज्या समाजात जन्म घेतला किंवा ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचंही काहीतरी देणं लागतं आणि आपण काहीतरी केलं पाहिजे। यासाठी उदयने आपला व्यवसाय सोडून, म्हणजे व्यवसाय करत असतानाच नवनवीन तरुण पोरांना, तरुणींना या क्षेत्रामध्ये वाव दिला। वास्तविक आपल्याला कल्पना आहे की पूर्वी या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी होती, फक्त पुरुष दिसत असायचे, मुलं दिसत असायचे। पण जेव्हापासून उदय या क्षेत्रात आला आणि मी जेव्हापासून बघतोय, उदयने केवळ मुलं किंवा पुरुष नव्हे तर मुली सुद्धा या क्षेत्रामध्ये आणला, ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या समोर जेवढे फोटोग्राफी करत होत्या त्यातल्या 2-3 मुली आहेत। म्हणून उदयचं मोठ्या मनानं कौतुक केलं पाहिजे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे। आणि मी बघतोय आता वास्तविकता राज्यस्तरीय प्रदर्शन भरवणं सोपी गोष्ट नाही। ते प्रदर्शन आयोजित करणं, त्याच्यासाठी परिश्रम करणं, त्याच्यासाठी प्रायोजक मिळवणे आणि येणारे स्पर्धकांची व्यवस्था होणे, त्यांना बक्षीस मिळणे, या सगळ्या गोष्टीकडे जातीनी कटाक्षाने उदय आणि उदयचे मोठे बंधू प्रवीण चाकोते आणि उदयचा परिवार उदयच्या खंबीरपणे पाठीमागे। वास्तविक आता नुकतंच उदयच्या आईचं निधन झालं, आमच्या मामीचं निधन झालं। कदाचित त्या निधनामध्ये असं वाटलं असतं कदाचित की बा ही छायाचित्र प्रदर्शनी कशाला घ्यायची, पुढे ढकलू, पण होणारी घटना घडून गेली। पण आपलं जे कार्य आहे, आपलं जे कार्यक्षेत्र आहे ते मर्यादित किंवा सीमित होता कामा नये किंवा थांबता कामा नये, म्हणून उदयनी ही राज्यस्तरीय प्रदर्शनी भरवली। आणि गेल्या 3 दिवसापासून मी बघतो आहे की अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या, उदयचं मनापासून कौतुक केलं। वास्तविक उदयचं वय बघितलं तर या वयात कुठेतरी आपला व्यवसाय केला, लग्न झालं, व्यवसाय, मुलं, बस इकडेकडे एवढ्याच ठिकाणी माणूस सीमित राहतो। पण उदय हा एवढ्या ठिकाणी सीमित राहिला नाही आणि त्यांनी जे नवीन क्षेत्र, म्हणजे मी त्याचे नवीन प्रयोग बघत असतो। मग विद्यापीठात एखादा प्रयोग असेल किंवा फोटो दिंडी असेल, छायाचित्रांची दिंडी असेल, छायाचित्रकारांची संघटना असेल किंवा यासारखी राज्यस्तरीय प्रदर्शनी असेल, उदयचा त्यामध्ये की पर्सन मुख्य रोल राहतो। म्हणजे उदयला वगळून अशा पद्धतीचे कार्यक्रम करणे एक धाडसच लागते। पण उदय स्वतःच एक हुन्नरी कलाकार आहे, त्याला माहीत आहे। बरं, केवळ उदय हा त्याच्या व्यवसायाच्या क्षेत्रात हे सगळं कार्य करतो असं नाही, तर समाजाच्या बाबतीत सुद्धा उदयची भूमिका हीच असते की समाजाचं एखादं काम असेल, एखादी प्रोसेशन असेल, कार्य असेल, तर उदय आणि प्रवीण तर आता नागपूरला राहतो, पण अमरावती प्रति ओढ किती आहे त्यांना
की तिथून येऊन इथे येऊन हे सर्व कार्य करतात. आता नुकताच आमच्या समाजाचा सामूहिक परिचय मेळावा झाला, त्यात सुद्धा या दोघा बंधूंची भूमिका हीच होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ऊन असो, वारा असो, पाऊस असो, सुखदुःख असो, हे सगळं घटनाचक्र चालत राहील, पण आपण घेतलेली जबाबदारी, आपण घेतलेलं काम हे प्रामाणिकपणे पार पाडणे आणि विशेष म्हणजे प्रामाणिकपणे नाही तर यशस्वीपणे पार पाडणे, यासाठी हे दोघेही बंधू सतत झटत असतात. असं म्हणतात, घार फिरे आकाशीन चित्त तिचे पिलापाशी. प्रशांत भाऊंनी छान उल्लेख केला उदयचा, की जेव्हा म्हणजे तुमच्या आमच्या सामान्याची नजर जिथपर्यंत जाते त्याच्या पलीकडे छायाचित्रकाराची किंवा कलाकाराची नजर सुरू होते. जे भाव, जी गोष्ट आपल्याला सुचत नाही ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये येते. म्हणजे एखाद्या नेत्याचा असो की एखाद्या प्राण्यांचा असो की एखादा नदीवरचा फोटो असो, तो शूट करताना ती जी काही दृष्टी पाहिजे, कलात्मक दृष्टी पाहिजे, ती दृष्टी या फोटोग्राफरकडे असते, या कलाकारांमध्ये असते आणि ती दृष्टी उदयमध्ये पण आहे. आता सरांनी सांगितलं, चंदन पाठ सरांनी, की एक फोटोग्राफी, आता नॅशनल जिओग्राफीवर आपण बरेचदा फोटोग्राफी बघतो, एक फोटो शूट करायचा किंवा एखादा क्षण शूट करायसाठी 3-3 घंटे, सर 3-3 घंटे नाही, 3-3 दिवस, 3-3 महिने, 5-5, 6-6 महिने जातात केवळ एक क्षण. आणि तो एक क्षण जेव्हा आपण टिपतो तेव्हा त्याला कुठेतरी मोठं प्राइज मिळते. मध्यंतरी एक मी असाच फोटो आणि व्हिडिओ बघितला होता की एक मुडदूस झालेली मुलगी जी अन्ना वाचून पाण्या वाचून तडफड होत होती आणि तिला गिधाडं लचके तोडत होते आणि त्याचं शूट एक मोठा फोटोग्राफर करत होता. जेव्हा तो फोटो शूट करत होता त्यांनी ते फोटो घेतला, कॅप्शन केलं, पाठवलं, तर त्याला प्राइज नाही मिळालं. त्याला उलट समाजाकडून 10 दूषणं दिले गेले की त्या मुलीचे लचके ते गिधाड तोडत असताना, ती अन्न पाण्या वाचून तडफड असताना तू तिला वाचवायला नाही गेला, पण तू तिचा फोटोशूट करायला लागला. त्या दिवशी संध्याकाळी आल्यानंतर त्या फोटोग्राफरने त्याला जे काही हे सगळे, जसं आपण एखादं फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर एखादी गोष्ट टाकली किंवा इंस्टाग्रामवर टाकली, आपल्याला लाईक मिळतात, तर त्याला डिसलाईक मिळाले आणि आपण आयुष्यात केलेली मोठी चूक म्हणून त्यांनी त्या दिवशी आपलं जीवन संपवलं. म्हणजे नेमकं काय शूट केलं पाहिजे, कोणता फोटो काढला पाहिजे आणि कशाला मोठं केलं पाहिजे, याचं भान कलाकारांनी आणि फोटोग्राफरनी जपलं पाहिजे. हे पण मला या प्रसंगी असं वाटते. या ठिकाणी मला आयोजकांनी बोलावलं, माझा मान सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. व पुनश्च एकदा उदयला आयुष्यात तू जेवढा मोठा आहे त्याच्यापेक्षाही मोठा हो, खूप मोठा हो, या त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.